आज सकाळचे सगळे क्लिनिंगचे कामं आटपून कपडे धुवून घेतले होते आणि कपड्याबरोबर आरुषीच्या आणि माझ्या चपला एवढ्या खराब झाल्या होत्या की बाहेर घालून जाणं शरम लागत होती, म्हणून त्याला पण धुवून घेतलं. आरुषीला म्हटलं चप्पल तू सोको आणि कपडे मी सोकवतो. नवरोबा आले, त्यानं मस्त एअर फ्रायर आणलं होतं. इथं आपण विदाऊट ऑइल असे पदार्थ बनवू शकतो. पण हे डब्बा उघडून पाहायची लय एक्साइटमेंट होती, पण सगळे कामं राहिले म्हणून ते तसंच राहू दिलं होतं. सगळे कामं आटपले आणि पहिले पाहिलं हे उघडून तर गेली नवरबाजवळ. तेवढ्यात बोंबलत की नवरबा या एअर फ्रायरले तर बटनच नाही, कारण मी जे यूज केलं होतं त्याला बटणं पण होते आणि सगळं दिसत होतं. मग काय स्विच ऑन केलं तर असे डिजिटल होतं हे, अशा प्रकारे याच्यात आपल्याला बटणं दिसत होते. मग भूक लागली होती म्हणून नवरबानं नाश्त्यामध्ये मेंदूवडा आणला होता. आरुषी आणि मी मस्त मेंदूवडा एन्जॉय करत होती. नंतर म्हटलं की तसा पण आपल्याला मेंदू कमीच आहे, म्हटलं मेंदू वडा खाल्ल्यानं थोडा मेंदू तर वाढीन. म्हटलं ठीक आहे, चला खाऊनच घेऊ. सगळे कामं आटपल्यावर 3-4 वाजता आम्ही निघालो होतो मस्त कॉम्प्लेक्समध्ये, कारण थोडं सामान आणायचं होतं. आणि इतक्यात मी एवढी ऐदी झाली आहे की मला तयारी करून लय बेकार जीवार येत आहे. जशी घरात असतो तशीच निघतो बाहेर जाण्यासाठी. कॉम्प्लेक्समध्ये गेलो, मस्त 2 एक आरुषीसाठी आणि एक माझ्यासाठी आईस्क्रीम घेतली. तुम्हाला पण सांगून ठेवतो, स्वतःच्या जीवाची लाड स्वतः पुरवायची, दुसऱ्याकडून अपेक्षा करायची नाही. कारण इथं कोणी तुमच्यासाठी रिकामं बसलं नाही आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करायला. म्हणून स्वतःचे लाड फक्त स्वतः करायचे. आणि राजस्थान म्हटलं की असं वाटते नुसतं वाळवंट असेल, पण इथं पण हिरवळ आहेच छान प्रकारे. हिची हिरवळ पाहून तर मला माझ्या विदर्भातल्या आपल्या शेताची आठवण झाली. इथे हे दादा ड्युटी देत होते. कशासाठी? कारण व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, इथं पण पोरं बसतात म्हणून याच्यासाठी इथं ड्युटी देत होते. घरी आलो, मस्त देवापाशी दिवाबत्ती केली, देवाची पूजा केली. नंतर आरुषीला टी व्ही लावून दिली, तिला वरण भात दिला आणि म्हटलं मस्त टी व्ही पाहे, तू वरण भात एन्जॉय कर. आता मस्त रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून कुकर लावला आणि नवरबासाठी भाकरी केल्या. भेटूया उद्याच्या